हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे तुमचा 28 तारखेला झालेला बुक कीपिंग इन अकाउंटन्सीचा पेपर, त्याची आन्सर की. सर, बोर्ड तुमचा रिझल्ट देण्याआधी मी तुमचा अकाउंटन्सीचा रिझल्ट देणार आहे. हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. व्हिडिओ बघताना तुमचा क्वेश्चन पेपर समोर हातात घेऊन बसा आणि बघा की तुम्ही कसं सॉल्व्ह केलेलं आहे, तुम्हाला कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स मिळणार आहेत हे सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत. तर चला, जर तुम्ही क्वेश्चन पेपर घेतला नसेल तर क्वेश्चन पेपर घेऊन आपण हा प्रॉब्लेम पूर्ण पेपर जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. सर, फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, मी याच्या आधी ऑब्जेक्टिव्हचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण आपल्याला बघत जायचं की सर किती मार्क मिळणार आहेत आपल्याला. ओके, फर्स्ट होतं सर, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रीराईट द सेंटेन्स. रीराईट सर पूर्ण लिहायचं होतं बरं का, पुन्हा पूर्ण लिहायचं होतं. फर्स्ट होतं ए डॅश इज अन इनटँजिबल असेट. जर तुम्ही गुडविल लिहिला असेल तर बरोबर आहे. सेकंड, एक्सेस ऑफ इनकम और एक्सपेंडिचर इन नॉन ट्रेडिंग कन्सर्न. सर, इट मीन्स सरप्लस. सरप्लस लिहिला असेल बरोबर आहे. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट शुड बी डेबिटेड. सर, डेबिटला पाठवतोय आपण, डेबिटेड. डेबिटेड लिहिला असेल बरोबर आहे. सर, डिझोल्युशन एक्सपेन्सेस आर क्रेडिटेड टू विच अकाउंट, कॅश और बँक. कॅश और बँक. तुम्ही चुकून रिअलायझेशन लिहिला असेल तर रॉंग आहे. सर, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला जात आहे, कॅश अँड बँक अकाउंटच्या क्रेडिटला जात आहे. कॅश अँड बँक राईट आन्सर आहे. त्यानंतर फोर्थ वन आहे याच्यामध्ये. ओके सर, नोटरी पब्लिक इज अ डॅश. सर, नोटरी पब्लिक हा गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. जर गव्हर्नमेंट ऑफिसर असेल तर बरोबर आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने 5च्या 5 ऑब्जेक्टिव्ह बरोबर लिहिला असेल तर तुम्हाला इथं 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळतील. डन. चेक करत चला तुमचा पेपर. ओके, आणि पेपर झाल्यावर मला नक्की कमेंट मध्ये कळवा की सर मला एवढे मार्क्स मिळणार आहेत. तुमचं नाव, तुमच्या कॉलेजचं नाव आणि तुम्हाला किती मार्क्स मिळणार पूर्ण पेपरमध्ये हे मला नक्की कळवा कमेंट मध्ये. सर, सेकंड बघूया आपण. बी होतं कम्प्लीट द सेंटेन्स. सर, कम्प्लीट द सेंटेन्स मध्ये फक्त तुम्हाला आन्सर लिहायचं नाही, पूर्ण सेंटेन्स पण लिहायचं आहे. सर, ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ वेज. सर, डायरेक्ट एक्सपेन्सेस बरोबर आहे. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट सर कोणतं आहे सांगितलं होतं मी, सर नॉमिनल आहे बरोबर. सर, डिझीज पार्टनर्स एक्झिक्युटर अकाउंट कुठल्या साईडला पाठवतो आपण बॅलन्स शीटच्या, सर लायबिलिटीजला जात आहे बरोबर आहे. फिक्स डिपॉझिट कम्स अंडर इन्व्हेस्टमेंट कॅटेगरी. इन्व्हेस्टमेंट. सर, चॅप्टर नंबर 9चा क्वेश्चन आहे. इफ अन असेट इज टेकन ओव्हर बाय पार्टनर. सर, पार्टनर जेव्हा घेतो तेव्हा कॅपिटल अकाउंटला डेबिट होत आहे. जर 5च्या 5 आन्सर तुम्ही छापला असेल तुमच्या आन्सर बुक मध्ये तर सर आपल्याला इथं सुद्धा 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळतील. त्यानंतर थर्ड आहे फाइंड ऑड वन. फाइंड ऑड वन एकदम इझी. लकी होता तुम्ही की फाइंड ऑड वन आलेला आहे. एकदम बेसिक जाते ना. फाइंड ऑड वन मध्ये मी पुन्हा आमच्या विद्यार्थ्यांना सांगत आलोय, सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि करीना कपूर. काय वेगळं आहे सर? करीना कपूर वेगळं आहे ना. एवढे बेसिक क्वेश्चन असतात. तर चला बघूया. सर, फर्स्ट होतं वेजेस, सॅलरी, रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी. सर, आन्सर आहे सॅलरी. मशिनरी, फर्निचर, कम्प्युटर रेंट. सर, रेंट आन्सर आहे. जनरल रिझर्व, क्रेडिटर्स, मशिनरी, कॅपिटल. सर, मशिनरी आन्सर आहे. नोटरी पब्लिक, ड्रॉवर, ड्रॉवी, पे. सर, नोटरी पब्लिक आन्सर आहे. ऍट पार, प्रीमियम, डिस्काउंट आणि लोन. सर, लोन आन्सर आहे. जर हे केलं असेल तर 5 आउट ऑफ 5. सर, डन. 15 मार्क झाले. लास्ट मध्ये सर ऍग्री, डिसऍग्री, पार्टनरशिप फर्म इज अ ट्रेडिंग कन्सर्न. सर, फर्स्टचा आन्सर आहे ऍग्री. सेकंड, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा मोटिव्ह प्रॉफिट मिळवणे नाहीये, ऍग्री. थर्ड, रिटायरिंग पार्टनरला आउटगोईंग म्हणतोय, ऍग्री. सर, गेन रेशो कॅल्क्युलेट करतोय ऍडमिशनच्या वेळेला नाही सर, रिटायरमेंटच्या वेळेला करतोय, डिसऍग्री. सर, फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये फक्त बॅलन्स शीट येते का? नाही. कॅश फ्लो, फंड फ्लो, रेशो भरपूर आहे, डिसऍग्री. सर, हे आन्सर असतील 5 आउट ऑफ 5. सर, क्वेश्चन नंबर फर्स्ट कम्प्लीट. क्वेश्चन नंबर फर्स्टचे आन्सर असं लिहिला असेल तर 20 आउट ऑफ 20 मार्क्स. डन. मला नक्की कळवा तुम्हाला किती मार्क्स मिळणार. त्यानंतर आपण जाऊया ऍडमिशनला. सर, ऍडमिशनचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जर ऍडमिशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असेल तर तुम्ही नक्की चेक करा. मी रिटायरमेंटचं पण दिलेलं आहे, पण हा प्रॉब्लेम आहे आपला कोणता सर? ऍडमिशन ऑफ पार्टनर. क्वेश्चन नंबर सेकंड. किती मार्क्स मिळतात बघूया ज्यांनी सॉल्व्ह केला त्यांच्यासाठी. सर, काय काय दिलं होतं? सर, कॅपिटल दिलेलं होतं. मी याला थोडंसं लहान करतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर होत जाईल. सर, काय दिलेलं आहे? कॅपिटल. दीपक, अभिषेक, देर आर 2 पार्टनर. सर, कॅपिटल कुठे जाणार? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बरोबर आहे. दीपक आणि अभिषेक. सर, जनरल रिझर्व त्यांचा रेशो आहे 3 आणि 1. 4 हिस्से करायचे 16,000चे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जनरल रिझर्व 12 आणि 4. डन.
सर क्रेडिटर्स 80,000, बँक ओव्हरड्राफ्ट 42,000. सर काहीच त्याच्यावर ऍडजस्टमेंट नाही. 80,000 42,000 बरोबर आहे. त्यानंतर सर लँड अँड बिल्डिंग आहे 32,000 रुपये. लँड अँड बिल्डिंग वर ऍडजस्टमेंट आहे ऍप्रिसिएशनची. सर लँड अँड बिल्डिंग 32,000 असेटला घेतलं, 5% म्हणजे 1600 ऍड केले, बॅलन्स आला 33,600. सर असेट मध्ये ऍड केलं म्हणजे रिअलायझेशन अकाउंट मध्ये जाणार आहे, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईड, सॉरी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. डन. त्यानंतर सर प्लांट अँड मशिनरी 60,000 आहे. प्लांट अँड मशिनरी 60,000, कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये. फर्निचर 22,000. सर 20% डेप्रिसिएशन आहे, 4,400 लेस केला असेल, 17,600 उत्तर आहे. स्टॉक सर 40,000, 10% ऍप्रिसिएट झालं, 4,000 वाढले, 44,000 वाढले तर रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला, कमी झाले तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. बरोबर आहे. त्यानंतर सर सन्ड्री डेट 64,000, 5% आरडी डे 64,000च्या 5% 3200 कमी केलं, 60,800 रुपये. सर कमी केला म्हणजे डेबिटला आलं 3,200. सर कॅश 80,000 रुपये. कॅशची आपण वर्किंग नोट बनवलेली आहे, इथे तुम्हाला दिसेल. सर कॅशची वर्किंग नोट येणार 80,000 रुपये, वर्किंग नोट नंबर 2. त्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये बघितला तर सर जो न्यू पार्टनर आहे कोण तर आदिनाथ, त्यानं 40,000 रुपयाचं काय आणलंय कॅपिटल. सर कॅश कॅपिटल आणलेलं आहे 40,000 रुपये. हे कॅपिटल कॅश मध्ये काय केलं आपण ऍड केलं. तुम्ही केलं असेल तर बरोबर. सर 20,000चं गुडविल आणलंय आणि हे गुडविल राईट ऑफ वगैरे केलेलं नाहीये सर. मग गुडविल आपल्याला वाटायचं आहे सॅक्रिफाईस रेशो न. सॅक्रिफाईस रेशो आहे 3:1. 15,000 दिले फर्स्ट पार्टनरला, 5,000 सेकंड पार्टनरला आणि 20,000 रुपयाचं गुडविल काय होणार आहे तर हे 20,000 रुपयाचं गुडविल आपलं इथं प्लस होईल. 20,000चं गुडविल आपण एक तर इथं दाखवणार किंवा तुम्ही 20,000चं गुडविल इथं कॅशमध्ये प्लस केला असेल तरी बरोबर. कॅशमध्ये प्लस केला असेल तरी बरोबर आहे. म्हणजे कॅश तुम्ही 86,000 रुपये न घेता 1,06,000 घेतला असेल तरी बरोबर आहे. सर कॅश आम्ही 1,06,000, आम्ही ह्या दोघांना एकत्र घेतलं 1,06,000 रुपये. सर अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर, अगदी बरोबर. ओके, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे इथं कॅश तुमचं किती येऊ शकतं 1,06,000. मग गुडविल तुम्हाला इथं सेपरेट दाखवायची गरज नाही. त्यानंतर पुढे दिलंय फर्निचर डेप्रिसिएट झालं, स्टॉक ऍप्रिसिएशन झालं, बिल्डिंग ऍप्रिसिएशन झालं, आरडीडी सुद्धा झालेलं आहे. ओके सर पार्टनरचं कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करायचं आहे थ्रू कॅश. रेशो आहे न्यू 3:1:1. न्यू पार्टनरचं 40,000 रुपये जर बेस धरला तर प्रॉफिट कॅपिटल येणार आहे 21, 40 आणि 40 तिन्ही पार्टनर. तो आपला क्लोजिंग बॅलन्स झाला 1,20,000, 40,000, 40,000 रुपये. बरोबर. मग सर प्रॉब्लेम पूर्ण संपलेला आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केलं आपण. इथं बॅलन्स सॉरी टोटल आली 7,600, ही टोटल आली असेल. गॅप आला 2,000. गॅप आपण दोन्ही ओल्ड पार्टनर्सला दिला 1,500 आणि 500. काय आहे हे सर डेबिट बॅलन्स मोठा आहे, लॉस. लॉस आपण इथं पाठवला असणार 1,500 आणि 500 रुपये रिव्हॅल्युएशन अकाउंटला. सर टोटल केले आम्ही तिघांची पण क्रेडिट साईडची टोटल बरोबर आलेले आहे. टोटल तुम्ही चेक करून घ्या. ओके. मग सर बॅलन्स काढला तर फर्स्ट पार्टनरच्या केसमध्ये 25,500 रुपये बॅलन्स आला आणि सेकंड पार्टनरच्या केसमध्ये बॅलन्स आला 8,500 कॅपिटलच्या डेबिटला. जेव्हा मित्रांनो कॅपिटलच्या डेबिटला कॅश येत आहे तेव्हा आपण त्या कॅश मधून त्याला काय करतोय लेस. कॅश मधून लेस केलं आणि कॅशचा जो काही बॅलन्स होता जर गुडविल ऍड केला असेल तर 1,06,000, जर केला नसेल तर 86,000 रुपये. हा बॅलन्स आपण कुठं पाठवला तर बॅलन्स शीटच्या असेटला पाठवला. सर कॅपिटल ठरलं होतं 1,20,000, 40,000, 40,000 है ना. का तर न्यू पार्टनरचा जो कॅपिटल तो बेस धरून घ्यायचं होतं. टोटल कॅपिटल 2 लाख. अशा पद्धतीने तुमची टॅली यायला पाहिजे 3,22,000 रुपये. 3,22,000ला सर ऍडमिशन टॅली झाला असेल तर तुम्हाला या टॉपिक मध्ये 10 मार्क, 10 पैकी 10 मार्क्स क्वेश्चन नंबर 2 मध्ये मिळते. चेक करा, चेक करा आणि मला नक्की कळवा कमेंटमध्ये. सर आम्ही ऍडमिशन नाही केलं, जमलंच नाही सर आम्हाला, आम्ही रिटायरमेंटला होतो, आम्ही रिटायरमेंट प्रीमी होतोय ना. कारण विद्यार्थ्यांचं असतं बघा ऍडमिशन सर जमत नाहीये, डोक्यावरनं जाते गुडविल, आम्ही रिटायरमेंट प्रेमी आहोत, आम्हाला रिटायरमेंटचा विचार आम्ही सॉल्व्ह करतो. तर चला नो प्रॉब्लेम रिटायरमेंटचं बघूया. सर 3 पार्टनर आहेत आदित्य, अजिंक्य, अरुण. आदित्य, अजिंक्य, अरुण है ना. पेपर असेल तुमच्या समोर. रेशो आहे 5, 3 आणि 2. जे काही वाटायचंय 10 हिस्से करा. 5 द्या, 3 द्या, 2 द्या, 10 हिस्से करा. सर क्रेडिटर्स आहेत, कुठे जाणार सर क्रेडिटर्स लायबिलिटीज. क्रेडिटर्सवर एक ऍडजस्टमेंट होती की राईट ऑफ करायचे 100 रुपये. राईट ऑफ केलं, बॅलन्स घेतला आउटर कॉलमला. सर क्रेडिटर्स कमी झाले म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आले. डन.
सर रिझर्व्ह फंड 7,500, तिघांना वाटायचं 7,500 रुपये. सर 7,500 रुपये आम्ही कसं वाटणार, तर त्यांचा रेशो आहे मित्रांनो 5-3-2, एवढे हिस्से करून वाटायचे. सर कॅपिटल आहे 21, 18, 500, 16, 600, कॅपिटल जाणार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, डन. त्यानंतर सर असेटमध्ये कॅश आहे 3,800 रुपये, कॅश असेटमध्ये गेलं 3,800. डेटर्स 9,000, सर डेटर्सवर 5% आरडीडी लेस केली, लेस करून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टाकलं, डन. सर स्टॉक आहे 8,750 स्टॉक, डेप्रिसिएशन आहे 10% लेस केलं, लेस करून डेबिटला टाकलं, डन. मशिनरी 50,000 आहे सर, 10% डेप्रिसिएशन, 5,000 रुपये लेस केलं, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टाकलं, डन. सर फर्निचर आहे 2,500, फर्निचरवर पण 5% डेप्रिसिएशन आहे, 125 लेस केलं, डेबिटला टाकलं, डन. सर संपला ना प्रॉब्लेम. गुडविल ऑफ द फर्म ₹10,000, सर गुडविल ऑफ द फर्म किती आहे 10,000 आहे, बाकी काहीच नाही सांगितलं रे. 10,000 गुडविल कुठे येते, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. सर कसं वाटायचंय 5-3-2, रेशो दिलाय, डन. सर गुडविल कुठं जाणार, बॅलन्स शीटच्या असेटला जाणार गुडविल, डन आहे ना. स्टॉकवर डेप्रिसिएशन होतं, झालं. फर्निचरवर झालं, मशिनरीवर झालं, आरडीडी झाली, क्रेडिटर्स मधनं 100 रुपये लेस करायचे होते, झाले. जो रिटायर्ड झालाय, सर कोण रिटायर्ड झाला इथं, अरुण, त्याचे पैसे त्याच्या लोन अकाउंटला पाठवायचे, चला क्लोज केलं. सर डेबिट साईडची टोटल जास्त आली, सेम टोटल क्रेडिटला लिहिली, बॅलन्स आला 6,350, 10 हिस्से केले, 5 दिले आदित्यला, 3 दिले अजिंक्यला, 2 दिले अरुणला. लॉस आहे सर, लॉस येणार कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, ट्रान्सफर केलं, डन. काय म्हटलं, टू रिव्हॅल्युएशन. सर क्लोज केला. क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे तिघांची, सेम डेबिटला पण लिहिली, बॅलन्स आला 26,575, 21,845, 18,830. चेक करून बघा तुम्ही एकदा, तुम्ही हेच काढलंय का. सर बॅलन्स कुठं जाणार हो, कॅपिटलचा बॅलन्स जाणार सर लायबिलिटीजला, डन. आणि ही बॅलन्स शीट टॅली होणार तुमची 77,600. सेम टॅली झाली असेल. सर ऍडमिशन न करता रिटायरमेंट केलं होतं, 10 आउट ऑफ 10 मार्क्स, डन. चेक करत चला, ऍडिशन करत चला. सर बघा रिझल्ट लागायच्या आधी तुमचे मार्क्स मी सांगतो तुम्हाला किती मिळणार आहेत. आणि कोणत्याही युट्यूबवर अशा पद्धतीने पूर्ण तुमची आन्सर की डिस्कस केली जात नाही. कोणतरी असेल तर तो फक्त सांगतोय की हे इथं, हे इथं, असं सॉल्व्ह करून कोणी दाखवणार नाही. सर 3 नंबर, सर डिझॉल्युशन किती इझी होतं सर, फक्त आकड्यांची भीती वाटली. सर जे फिगर्स होते ना ते भीती दाखवणारे फिगर्स होते. चला आपण बघूया. सर शर्मिला, उर्मिला, लीला 2, 2 आणि 1, 5 हिस्से करायचे होते. लायबिलिटीज कॅपिटल दिले शर्मिला, उर्मिला, लीलाचं. सर कॅपिटल कुठे जाणार हो, कॅपिटल जाणार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. शर्मिला, उर्मिला, लीला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पाठवलं. सर क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल दोन्ही पण थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत. सर रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला, सन्ड्री लायबिलिटीज 50,400. असेट मध्ये आला सर गुडविल रिअलायझेशनच्या डेबिटला, मशिनरी डेबिटला, मोटर कार डेबिटला, बिल्डिंग डेबिटला, इन्व्हेस्टमेंट, डेटर, स्टॉक सगळ्यांची टोटल 5,26,200 डेबिटला. सर राहतोय कोण, बँक राहतोय सर 3,360 बँक अकाउंटच्या डेबिटला, डन. ट्रान्सफर केला असेल 5 मार्क मिळाले रे, विषय संपला. ऍडजस्टमेंट सर शर्मिलानं काय घेतलं, बिल्डिंग. सर बिल्डिंग होती डेबिटला, शर्मिलानं घेतलं, कुठं आली क्रेडिट बाय शर्मिला कॅपिटल. सर सेकंड इफेक्ट कुठं करायचा होता, इथं करायचा होता शर्मिला अकाउंटच्या डेबिटला, रिअलायझेशन 1,23,600. सर उर्मिलानं गुडविल, स्टॉक आणि डेटर्स घेतलं. सर उर्मिलानं घेतलं, काय घेतलं, गुडविल, स्टॉक, डेटर्स, टोटल 1,21,200. दुसरा इफेक्ट येणार तुमचा कॅपिटल अकाउंटला 1,21,200. सर उर्मिलानं तेवढंच नाही केलं, उर्मिलानं लायबिलिटीज पेड केले, दोन्ही पण लायबिलिटीज उर्मिलानं पेड केलं. उर्मिलाचं नाव आले कुठं, डेबिटला, जाणार कुठं, उर्मिलाच्या क्रेडिटला, डन. पुढे म्हणतात मोटर कार आणि मशिनरी रिअलाइज झाली. सर बँक रिअलाइज झाली 1,82,780. सर बँक अकाउंटच्या डेबिटला 1,82,780, डन. सर रिअल इन्व्हेस्टमेंट वेर टेकन बाय लीला, इन्व्हेस्टमेंट लीलानं घेतलं, बाय लीला इन्व्हेस्टमेंट 55,440. सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, डन. सर रिअलायझेशन एक्सपेन्सेस 6,800 डेबिटला जाणार, कुणी पेड केलं नाही सांगितलं म्हणजे फर्मनं पेड केलं. सर कुठं जाणार, बँक अकाउंटच्या क्रेडिटला, डन. प्रॉब्लेम संपला सर, प्रॉब्लेम संपला. टोटल केली 5,83,400 डेबिटची मोठी आली. सर डेबिटची मोठी म्हणजे 50,000चा लॉस, वाटला 2, 2, 1 या रेशो मध्ये है ना. सर लॉस झाला, डेबिटला आला 20,000, 20,000, 10,000. सर टोटल केली, क्रेडिटची जास्त आहे, क्रेडिटची जास्त आहे सर टोटल.
बॅलन्स काढला तिघांचा, त्या बॅलन्सला म्हटलं आपण बँक अकाउंट. सेटल करून टाकणार सर. बिझनेस बंद पडला, बिझनेस बंद पडला. सर कुठं आलंय? डेबिटला आलंय. मग जाणार कुठे सर? बँक अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. शर्मिला कॅपिटल, उर्मिला कॅपिटल आणि लीला कॅपिटल. टोटल 1,86,120. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेत चला. सर हेच तुमचं आन्सर असेल तुमच्या आन्सर बुक मध्ये छापलेलं. सर 10 आउट ऑफ 10 मार्क्स मिळाले. डन. क्वेश्चन नंबर 3 डन. क्वेश्चन नंबर 4. सर काय सांगायचं तुम्हाला आम्ही है ना, इश्यू ऑफ शेअर. सर वाटलं नव्हतं एवढं इझी इश्यू ऑफ शेअर, एवढं इझी कधीच वाटलं नव्हतं सर. पण सर आमचं काहीतरी मिस्टेक झालंय. बऱ्याच जणांचे मला मेसेजेस आले होते, सर आमचा डाव गंडला. मी म्हटलं अरे का गंडला डाव तुमचा? म्हटले नाही सर, पुस्तकात चुकून प्रेफरन्स शेअर होतं कधीतरी, आम्ही प्रॅक्टिस इक्विटी शेअरची केली होती. सर सोल्युशन आम्ही बघितलंच नाही प्रॉब्लेम की प्रेफरन्स शेअर आहे, आम्ही इक्विटी लिहिलं. सर किती मार्क जाणार? किती मार्क जाणार? विद्यार्थ्यांचा प्रश्न. सर प्रेफरन्स लिहिलंच नाही, इक्विटी लिहिलं, काहीच नाही लिहिलं असता, फक्त शेअर कॅपिटल तरी चाललं असतं. सर प्रेफरन्स लिहिलंय आम्ही, काय होणार? मार्क नाही जाणार. एखादा मार्क घालवणार किंवा 2 मार्क घालवतील, पण 6 मार्क द्यावे लागतील बरं का, द्यावे लागतील, द्यावेच लागतील तुम्हाला. एका शब्दाने तुमचे मार्क 8 जाणार नाही, तुम्हाला 6 ते 7 मार्क मिळणारच आहेत. माझ्यासारखा दिलदार असेल ना पेपर चेकर तर 8 पैकी 8 देणार, मला फरक नाही पडत इक्विटी की प्रेफरन्स आहे. बरोबर. चला बघत जाऊया. सर परिमल कंपनी लिमिटेड 1 लाख शेअर्स. बघा तुम्हाला गुणाकारची पण गरज नाही. 1 लाख प्रेफरन्स शेअर्स, किंमत आहे 20, ऍप्लिकेशन 8. पहिली एंट्री सर बँक अकाउंट इज डेबिटेड टू प्रेफरन्स शेअर ऍप्लिकेशन. 1 लाख गुणिले 8 लाख. नॅरेशन आहे, वाचत चला, बघत चला. सर सेकंड आलेले पैसे शेअर कॅपिटल ट्रान्सफर केले. शेअर प्रेफरन्स शेअर ऍप्लिकेशन टू शेअर कॅपिटल 8 लाख. डन. सर अलॉटमेंट किती आहे? 6 रुपये. प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल 6 लाख. डन. सर बँक टू प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट 6 लाख. डन. 4 मार्क झाले. काय पाहिजे अजून? कॉपी पेस्ट आहे, त्याच 2च एंट्री आहेत रे, कॉपी पेस्ट केलेले आहेत. सर फर्स्ट कॉल आहे 4 रुपये. 4 लाख, 1 लाख गुणिले 4. प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल 4 लाख. डन. सर बँक टू प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल 4 लाख. डन. सर फायनल कॉल आहे 2 रुपये. 1 लाख गुणिले 2. प्रेफरन्स शेअर फायनल कॉल टू शेअर कॅपिटल 2 लाख. बँक टू फायनल कॉल 2 लाख. डन. सर 8 पैकी 8 मार्क झाले. जिथं जिथं बँक होती तिथं नॅरेशन मध्ये रेसिव्ह शब्द पाहिजे होता, जिथं शेअर कॅपिटल होतं तिथं ड्यू शब्द पाहिजे होता. झालं सर, 8 मार्क मिळाले ना. सर स्क्रीनशॉट काढून ठेवा, काढून ठेवा स्क्रीनशॉट, तुम्हाला नक्की महत्वाचं आहे. सर हे सोल्युशन छापलंय आम्ही, हेच सोल्युशन छापलेलं आहे. सर 8 पैकी 8 मार्क मिळाले. डन. मोजत चला तुमचे मार्क्स. सर थेरी होती कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टमचे इम्पॉर्टन्स 3च आहे, त्यातलं एक आलं होतं. ज्यांनी कॉपी घेऊन गेले असेल एक्झाम मध्ये त्यांना 8 पैकी 5-6 तरी मिळणार नक्की. क्वेश्चन नंबर 5. सर डेथ ऑफ पार्टनर. मी एक व्हिडिओ बनवलाय, तुम्ही जाऊन युट्यूबला नक्की बघा. सर तो व्हिडिओ आणि आलेला क्वेश्चन सेम आहे, थोडाफार फरक आहे, जाऊन नक्की बघा. सर डेथला काय करायचं होतं? महेंद्र, सुरेंद्र, नरेंद्र 3 पार्टनर आहेत. 5-3-2 हा रेशो आहे. सर कोण गेलाय बरं सोडून? नरेंद्र गेला, कायमचा गेला. कधी गेला? 30 जूनला गेला. 30 जूनला नरेंद्रची डेथ झाली. गुडविल काढायचं आहे आणि गुडविल काढण्यासाठी तुम्हाला ऍव्हरेज प्रॉफिट दिलाय. 4 वर्षाचा प्रॉफिट आहे 30,000 अधिक 25 अधिक 25 अधिक 40 अपॉन 4 इयर्स, कारण ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. सर टोटल प्रॉफिट 1,20,000 भागिले 4, ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू 30,000. डन. सर परचेसिंग इयर किती आहेत बरं? परचेसिंग इयर 3 आहेत. गुडविल इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट इंटू परचेसिंग इयर 30,000 इंटू 3, गुडविल इज इक्वल टू 90,000. सर 90,000चं गुडविल आलं. आपल्याला गुडविल नको आहे सर, आपल्याला नरेंद्रचं गुडविल पाहिजे. 90,000 मध्ये सर किती हिस्से आहेत बरं? त्यांचा रेशो आहे 5-3-2 अपॉन 10, कारण 10 हिस्से. नरेंद्रचे हिस्से किती सर? 2. नरेंद्रचं गुडविल आला 18,000. हे केला असेल 1.5 मार्क याला. नेक्स्ट त्याच्यामध्ये अजून काय म्हणतात? सर त्याचा प्रॉफिट काढा 30 जून पर्यंतचा. बेस काय घ्यायचा आहे? शेवटच्या वर्षाचा प्रॉफिट 40,000 रुपये. सर आपल्याला काढायचं 30 जून पर्यंतचा. 40,000 12 महिन्याचा आहे. एप्रिल मे जून 3 महिन्याचा किती सर? 10,000. सर 10,000चे किती हिस्से? 10. 5-3-2. त्यातले नरेंद्रचे हिस्से किती? 2. नरेंद्रचं हे किती आलं प्रॉफिट? 2,000. याला 1.5 मार्क आहे. 3 मार्क झाले.
पुढे सर काय विचारलंय, रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि नरेंद्रचं कॅपिटल अकाउंट एवढंच विचारलंय. चला प्रॉब्लेम पुन्हा एकदा बघत जाऊया. सर नरेंद्रचं कॅपिटल आहे 12,000, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स 12,000 डन. सर बिल्स पेएबल ऍडजस्टमेंट नाही, बॅलन्स शीटला जाणार, क्रेडिटर्स बॅलन्स शीट, बँक लोन बॅलन्स शीट. सर जनरल रिझर्व कॅपिटलच्या क्रेडिटला 16,000 रुपये, 16,000चे 10 हिस्से, 2 हिस्से नरेंद्रला. असेटमध्ये सर स्टॉक आहे, स्टॉकवर ऍडजस्टमेंट आहे, स्टॉकची व्हॅल्यू 300 रुपयाने कमी झाली, रिव्हॅल्युएशन होतं, लेस केलं डेबिटला. सर फर्निचरवर ऍडजस्टमेंट आहे, फर्निचरची व्हॅल्यू 1800 रुपयाने कमी झाली, लेस आणि डेबिट. सर लँड अँड बिल्डिंग आहे, लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 16,000 वरून वाढली होती, 31,100ला 14,100 वाढले, ऍड केलं आणि क्रेडिट साईडला घेतलं. बँक आहे, बँकचा इफेक्ट इथं नाही होणार. सर क्लिअर झाला प्रॉब्लेम. क्लोज केलं, किती आलं 14,100, सेम घेतलं, वजा केलं, प्रॉफिट आला 12,000, 12,000चे 10 हिस्से केले, नरेंद्रचा हिस्सा महत्वाचा आहे 2,400. सर 2,400ला उचललं, इकडे टाकलं 2,400 डन. पुढे काय म्हणतात बघा अजून. सर नरेंद्र जो आहे ना, जो एक्सपायर झालाय त्याला सॅलरी मिळायची, किती मिळायची सर 1,200 रुपये पर मंथ, सॅलरी इन्कम आहे. कॅपिटलच्या क्रेडिटला 1,200 रुपये, 3 महिने जगला, 3,600 रुपये सॅलरी. सर त्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल पण होतं, किती होतं सर 12,000 वर 10%, 1,200, 1,200 12 महिन्याचे झाले, 3 महिन्याचे किती सर 300 डन. सर नरेंद्रनं 900 रुपये पर मंथ ड्रॉइंग्स पण घेतल्या, ड्रॉइंग्स कॅपिटलच्या क्रेडिटला, सॉरी कॅपिटलच्या डेबिटला 900 गुणिले 3 महिने जगला, 2,700 रुपये काढला डन. सर टोटल केली है ना, गुडविल इथं ट्रान्सफर केलं कुठं, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, नरेंद्रचं 18,000, सस्पेन्स प्रॉफिट नरेंद्रचा 2,000, टोटल आली सर 41,500. इथं पण पाठवली, त्यात 2,700 वजा केलं. सर नरेंद्रच्या एक्झिक्युटिव्हला किती रुपये द्यायचं ठरलं 38,800 रुपये. सर हेच आन्सर असेल, 8 पैकी 8 डन. मोजत चला, मोजत चला. सर वाटलं पण नव्हतं आम्हाला रेशोचा असा प्रॉब्लेम, एवढा बकवास, पूर्ण पेपर बकवास होता बरं का. फायनल अकाउंट मी काढणार आहे अब्रू, फायनल अकाउंटच्या वेळेला बोर्डाची, सध्या तर बघत चला. सर रेशो काय करायचं होतं सर, टोटल असेट आहे 22,000, फिक्स असेट आहे 10,000, कॅपिटल एम्प्लॉईड आहे 20,000. काय म्हटलंय करंट रेशो काढा. सर करंट रेशोला काय काय लागतंय हो, करंट रेशोला लागतोय करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीज, दोन्ही पण नाही. मग सर करंट असेट काढला, कसं काढला, टोटल असेट मधनं फिक्स असेट वजा केलं, करंट असेट आले 12,000. सर करंट लायबिलिटीज काढायचे होते, कॅपिटल एम्प्लॉईडचा फॉर्म्युला माहिती आहे, टोटल असेट मायनस करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज काढायचे, मग काय करणार, टोटल असेट मधनं कॅपिटल एम्प्लॉईड वजा केलं, करंट लायबिलिटीज आले 2,000. फॉर्म्युला आहे करंट रेशो, करंट असेट अपॉन करंट लायबिलिटीज, 12,000 भागिले 2,000, करंट रेशो आला 6:1 झालं सर डन. 4 मार्क आहेत, 4 मार्क आहेत है ना, असं नाही विचारलं पाहिजे, एवढं इझी 4 मार्कला. सर बी आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट दिलेलाच नाही सर, सेल्स आहे, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. सर कसं काढायचं होतं, आधी ग्रॉस प्रॉफिट काढला, सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, ग्रॉस प्रॉफिट आला 24,000. सर नेट प्रॉफिट काढला, ग्रॉस प्रॉफिट मायनस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, 24 वजा 12, नेट प्रॉफिट आला 12,000. सर फॉर्म्युला नेट प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट अपॉन नेट सेल्स इंटू 100, नेट प्रॉफिट आला 12,000, सेल्स आहेत 76,000 गुणिले 100, आन्सर आलं 15.79%, 15.789 असं काहीतरी येत होतं, त्याला मी राऊंड फिगर केलं 79. सर हे आन्सर असेल 8 आउट ऑफ 8 डन. मोजत चला जर सॉल्व्ह केला असेल. सर बऱ्याच जणांना भीती होती एनपीओ सर आमचा टॅली झालाच नाही हो, काय करायचं, किती इझी होता रे एनपीओ, पुस्तकातला प्रॉब्लेम टाकलाय लेखनी उचलून है ना. चला बघत चला. सर कॅपिटल फंड आहे, सर मागच्या वर्षाची बॅलन्स शीट आहे, कॅपिटल फंड कुठं सर लायबिलिटीज, कॅपिटल फंड 40 डन. सर 3 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेत आणि काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल, अनपेड आहेत, अनपेड आहे म्हटलं असतं ना लायबिलिटीजला टाकावं लागलं असतं है ना. इन्क्लूड आहेत नाही सांगितलं, मग आपण अज्युम करतोय इन्क्लूड आहेत, काय सांगा इन्क्लूड. वेजेस 8,000 रुपये है ना, इलेक्ट्रिसिटी 7,000 आहे, स्टेशनरी 1,000. बघूया पेंडिंग ठेवतो आपण त्याला. मशिनरी 10,000 रुपये, असेटला मशिनरी 10,000 डन. फर्निचर 20,000, 10% डेप्रिसिएशन 2,000 लेस केलं आणि एक्सपेंडिचरला टाकलं 2,000 रुपयाचं डेप्रिसिएशन डन. सर गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत 6,500,
नो ऍडजस्टमेंट असेटला, डन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,500 आहे. किती सांगा? 8,500. बघूया आपण काय झालंय त्याचं. कॅश आणि बँक आपण घेत नाही सर. रिसिट मध्ये आलो, कॅश आणि बँक घेत नाही. सबस्क्रिप्शन लास्ट इयरचे होते 8,500, त्यातले सांगतात की 2,000 मिळाले. सर 2,000 मिळाले, बाकी किती आहेत रे? 6,500 बाकी आहेत. असेटला जाणार. लास्ट इयरचे आउटस्टँडिंग 6,500. सर करंट इयरचं 45,000 आहे, डन. नेक्स्ट इयरचा ऍडव्हान्स आहे 3,000, लायबिलिटीज ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन 3,000. सर एंट्रान्स फी 28,000 आहे, त्याच्यावर ऍडजस्टमेंट होती, कॅपिटलाइज झाली, पूर्ण लेस केली, बॅलन्स आला 0. 28,000 कॅपिटल फंड मध्ये ऍड. अदर रिसिट 5,000 इन्कम. पेमेंट मध्ये इलेक्ट्रिसिटी 25,000 आणि मागच्या वर्षीचे 7,000 पेंडिंग होते, देऊन टाकले. 18,000 करंट इयरचे. काहीच इन्फॉर्मेशन नव्हती म्हणून लेस केलं. सर वेजेस 22,000 होते, 22,000 मध्ये मागच्या वर्षीचे 8,000 लेस केले. चालू वर्षाचे आउटस्टँडिंगचे ऍडजस्टमेंट आहे 450 ऍड केलं, 14,450. करंट इयरचं ऍड केलं 450 आणि लायबिलिटीज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, डन. स्टेशनरी सर 3,000 आहे, त्यात लास्ट इयरचे 1,000 होते, लेस केलं. करंट इयरचे 2,000, डन. सर रेंट अँड टॅक्सेस 11,800 एक्सपेंडिचर. सर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 8,000 एक्सपेंडिचर. सर कॅश इन हँड 4,000 असेट. सर कॅश ॲट बँक 22,200 असेट, डन. सगळे ऍडजस्टमेंट सुद्धा आपण डिस्कशन केले. सबस्क्रिप्शनचे ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंगचे 3,000 इकडे ऍड केलं, बॅलन्स शीटच्या असेटला घेतलं. लास्ट इयरचे राहिले होते 6,500, चालू वर्षाचे 9,500. सर टोटल केली, एक्सपेंडिचर जास्त आहे सर, त्यातनं इन्कम वजा केले, डेफिसिट आला 3,250 एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर वर इन्कम. सर डेफिसिट आला कॅपिटल फंड मधून लेस केला, कॅपिटल फंड आला 64,750 आणि टॅली झालं सर 68,200. याच अमाऊंटला टॅली झाला असेल तर सर आम्हाला 12 पैकी 12 मार्क्स मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. नॉट फॉर प्रॉफिट कन्सेप्ट. सर चला शेवटचं बघूया. फायनल अकाउंट आहे सर, है ना. किती किती मूर्खपणा फायनल अकाउंटला केलाय त्याने, है ना. इथं मी टोटल करायचं ठेवलंय, का ठेवलंय ते पण मी सांगेन तुम्हाला. फायनल अकाउंट इथं कम्प्लीट करणार आपण. अरे काय गरज होती रे, पुस्तकामध्ये कितीतरी ढीक प्रॉब्लेम आहेत आणि बोर्डाला काय प्रेम आहे या प्रॉब्लेमशी, है ना. बोर्डानं बघायला पाहिजे होतं की काय क्वेश्चन पेपर छापलेला आहे. सर लास्ट इयरचाच प्रॉब्लेम आहे. विद्यार्थी आमचे बिचारे झक मारत मग काय करतात सर, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला, परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला, सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला बिचारे झक मारत वर्षभर पाठ करतात आणि प्रॉब्लेम येतोय असं. कितीतरी विद्यार्थी कन्फ्युज होतात. आहे पुस्तकात मान्य आहे, पण लास्ट इयरला येऊन गेलाय ना. सेम प्रॉब्लेम टाकायची काय गरज आहे. कोण पेपर सेटर होता माहित नाही सर, किती इंटेलिजंट होता ते पण सांगणार आहे मी. त्याने 2 चेंजेस पण केले, इतका हुशार होता तो बिचारा, ते पण बघूया आपण. सर फायनल अकाउंट आहे, राजन आणि रोहित इक्वल पार्टनर्स आहेत. अरे रेशो तरी द्यायचा ना रे, 2-1 3-1 असं काहीतरी द्यायचं. इक्वल इक्वल एवढं इझी. सर इन्शुरन्स 30,000 आहे, इन्शुरन्स जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. लँड अँड बिल्डिंग 1 लाख आहे, त्याच्यामध्ये 40,000 रुपये आत्ता खरेदी केलेले आहेत, ते बघायचं आपल्याला सगळं. लँड अँड बिल्डिंग जाणार आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला, ऍडजस्टमेंट नंतर बघूया. सॅलरी 10,000 रुपये, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सॅलरी 10,000 रुपये. एक्सपोर्ट ड्युटी 5,000 डेबिटला. इंटरेस्ट 2,000 मी इंटरेस्ट घेतलेला नाहीये, इथं घेतो इंटरेस्ट. टू इंटरेस्ट सॉरी थोडस चेंज करतो मी पेन, कन्फ्युजन नको है ना. या येलो कलरने घेऊया. टू इंटरेस्ट हे मुद्दाम घ्यायचं ठेवलंय मी 2,000 रुपये. ओके, जर तुम्ही इंटरेस्ट घेतला असेल 2,000 रुपये बरोबर आहे सर. त्यानंतर फर्निचर 80,000 रुपये सर, फर्निचर असेट आहेत. 5% डेप्रिसिएशन तर लेस केलं, फर्निचरचं डेप्रिसिएशन लेस केलं आणि सर इकडे घेतलं बघा आपण फर्निचरचं डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 4,000. सर डेटर्स 52,000 रुपये, डेटर्स त्यातनं 2,000 रुपये बॅड डेट्स होते लेस केलं, 5% RDD पण लेस केलं, बॅलन्स आला 47,500. सर बॅड डेट्स आणि RDD तर प्लस केलं 4,500, डन. ओके सर कॅपिटल आहे, राजनचं 1 लाख, रोहितचं 1 लाख, डन. सर 10% बँक लोन आहे, 60,000 रुपयाचं बँक लोन होतं. जर विचार केला याच्यामध्ये
सर 60,000 रुपयाचं बँक लोन आहे, 10%, 6,000 आले है ना. लोन घेतलं 1 ऑक्टोबरला, हे 12 महिन्याचं 6 महिन्याचं किती सर 3,000. किती येणार 3,000. मग सर बघा 3,000 ऍड केलंय का. यस. ह्याचे 2 उत्तर निघतात. मागच्या वर्षी माझा सेम व्हिडिओ आहे, 2 आन्सर निघतात. काय गरज होती असा प्रॉब्लेम द्यायची ज्याचे 2-2 आन्सर निघतात. 3,000 रुपये तर प्लस केले, बॅलन्स आला 63,000. डन. त्यानंतर बिल्स पेएबल 19. ओके, पेपर सेटरची करामत तरी बघा सर. बिल्स पेएबल मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये 16,000 होतं, त्याच्या खाली इंटरेस्ट 3 होतं, 16 ने 19, 16 ने 3 19. त्यानं बिचारानं काय केलं, इकडनं इंटरेस्ट काढून टाकलं, इथे इंटरेस्ट टाकलाच नाही है ना, आणि ते 3,000 याच्यामध्ये ऍड करून टाकलं. किती हुशार, किती हुशार पेपर सेटर, अजब. सर ग्रॉस प्रॉफिटची ऍडजस्टमेंट आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला होतं, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. 69,000. डन. सर इन्शुरन्स 15 महिन्याचं आहे म्हणे. किती महिन्याचं आहे 15 महिन्याचं. 30,000 हे 15 महिन्याचे आहेत. ते 15 महिने सुरू झाले होते मागच्या वर्षी 1 एप्रिलला. चालू वर्ष 31 मार्चला वर्ष संपला. 3 महिन्याचं जास्त आहे सर, 3 महिन्याचं 6,000 जास्त आहे. पुढच्या वर्षीचे सर, पुढच्या वर्षीचे म्हणजे ऍडव्हान्स आहेत. काय केलं आपण त्यातनं लेस, इथनं लेस केलं आणि बॅलन्स शीटच्या कुठं पाठवलं आपण सर असेटला 6,000. डन. सर लँड अँड बिल्डिंगवर 10% डेप्रिसिएशन आहे. लँड अँड बिल्डिंगची स्टोरी तरी बघा थोडी सर. 1 लाखचं लँड अँड बिल्डिंग माझ्याकडे आत्ता आहे. 40,000चं मी 9 महिने आधी घेतलं होतं. सुरुवातीला माझ्याकडे होते 60,000. नाही कळालं, रिपीट करतो. सुरुवातीला होते 60,000, 3 महिन्यानंतर घेतलं 40,000 आणि आता 9 महिन्यानंतर माझ्याकडे 1 लाख. सर हे वर्षभर वापरलं 10% 6,000, 40,000च्या 10% 4,000. पण मी घेतले 1 जुलैला सर. 9 महिन्याचं काढायचंय 3,000. डेप्रिसिएशन आलं सर 9,000. 6 आणि 3 9,000चं डेप्रिसिएशन. सर डेप्रिसिएशन काय करतोय आपण सर, लँड अँड बिल्डिंग मधून आपण लेस करतोय 9,000. 91,000 बॅलन्स आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डन. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला, ट्रेडिंग अकाउंटच नाहीये, मग प्रॉफिट अँड लॉस सॉरी बॅलन्स शीटच्या कुठे जाणार असेटला. डन. झाला प्रॉब्लेम सर. प्रॉब्लेम इथं संपतोय है ना. मग सर काय काय 2-2 आन्सर काय सांगत होता तुम्ही बरं. चला ते पण बघूया आपण. आधी हा प्रॉब्लेम टोटल करूया, आधी हा प्रॉब्लेम टोटल करूया आपण, मग आपल्याला कळेल की सर आन्सर काय काय निघतात वेगवेगळे. इथं बघितला अमाऊंट तर तुम्हाला कळेल किती आहे सर. 69,000 आहे. क्रेडिटची 69,000 आहे क्रेडिट. डेबिट बघूया सर. डेबिटचा विचार केला 24, 24 आणि 9 33, 43, 48, 52, 52 आणि हे 2 54, 58,500. किती आहे सर 58,500, 58,500. बरोबर सर. बॅलन्स काढायचा आहे आता आम्हाला. काय करायचं आम्हाला बॅलन्स काढायचं. पुन्हा एकदा मी क्रॉस चेक करतो. 24 आणि 10 34, 34 आणि हे 9 43, 43 आणि हे 9 52, 52 आणि हे 6 58, 58,500. बरोबर आहे सर 58,500. बरोबर. लेस केला आहेत ना आपण, 500 रुपये बॅलन्स आला. बरोबर. बॅलन्स आला 10,500. किती बॅलन्स आला 10,500 है ना सर. 10,500 रुपये बॅलन्स आलेला आहे. हा काय आहे सर प्रॉफिट आहे की लॉस आहे तर प्रॉफिट आहे. काय सांगा प्रॉफिट आहे. किती 10,500. बॅलन्स घेतला आपण इथं 69,000. ओके ओके सॉरी, इंटरेस्टचा इफेक्ट राहिलेला आहे. इंटरेस्ट आपण इथं ऍड केलं. ओके ते घ्यायचं राहिलं. मग इकडे येणार आहे तो, इथं घेतो मी टू इंटरेस्ट ऑन बँक लोन. किती आलंय सर 3,000 आलं. इंटरेस्ट ऑन बँक लोन किती आलंय 3,000. टोटल चेंज झाली थोडी. नाही 58 आणि 3 61,000 आहे ना. 61,500 है ना. प्रॉफिट चेंज झाला सर. प्रॉफिट किती रुपये झाला बरं. प्रॉफिट झाला आता 7,500.
सर 7,500 चे 2 हिस्से करायचे, चला बघत जाऊया आता. 7,500 चे 2 हिस्से करायचे, या साईडलाच येणार आहे. सर 7,500 चे 2 हिस्से करायचे. ओके, टोटल आले 69,000. सेम इकडे पण घेतो मी 69,000. सर बॅलन्स किती आला? 7,500. प्रॉफिट आहे सर, दोघांना पण वाटलं, 2 पार्टनर्स आहेत. ओके, टू नेट प्रॉफिट, 2 पार्टनर आहेत आर आणि आर, त्याचे 2 हिस्से करणार. 3,750, 3,750. डन. 37, 37, 7, 74, 75. बराबर. सर काय करणार आपण? प्रॉफिट हो इकडे प्लस करणार, ऍड नेट प्रॉफिट 3,750, ऍड नेट प्रॉफिट 3,750, 1,03,750. डन. 1,03,750. डन है ना. हे जर तुमचा आन्सर आला असेल सर तर हे आपलं बरोबर आहे. हे काय सांगा आपलं बरोबर. ओके, इथं पण बरोबर आहे. मग आता आपण काय करणार आहे सर? आता आपण टोटल करणार, टॅली करून बघूया किती टॅली आलेली आहे. ओके, या साईडला बघितला 91, 91 आणि 6 97, 103, 173, 173 आणि हे 7, 180, 180, 240, 240 आणि 60, 300, 3,09,500, 3,09,500. ओके, पुन्हा एकदा क्रॉस चेक करूया आपण. 91, 91 आणि 6 97, 97 आणि 6 103, 103 आणि 70, 173, 180, 240, 240, 300, 309, 3,09,500, 3,09,500. इकडची बघूया आपण सर. 1,00,000 आणि 1,00,000, 2,00,000, 2,06,000, 2,06 आणि 63, 2,69, 2,69 आणि 10, 2,79, 2,79 आणि 9. जस्ट मिनिट. 1,1,2, 2,00,000, 2,06,000, 2,69, 2,79, 2,78. ओके, मग इकडं 91, 91 आणि 6 97, 97 आणि 6 103, 173, 180, 200. ओके, सॉरी 180, 220, 220 आणि 60, 280, 289, 2,89,500 टोटल आहे. सॉरी 2,89,500, 2,89,500. आणि इकडे पण सेम आहे, करून बघा एकदा. 1 आणि 1 2,00,000, 2,06,000, 6 आणि 63, 2,69, 2,79, 2,78, 750, 750 म्हणजे 2,89,500. 63, 69, 79, 89,500. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम टॅली होतो. जर तुम्ही हे आन्सर काढला असेल तर बरोबर. सर दुसरा आन्सर काय होतं जे मगाशी तुम्ही सांगत होता? तर ते दुसरं आन्सर हे होतं की इंटरेस्ट ऑन कॅपिटल 2,000 आलेला आहे. बरोबर. आता मी ते रेड पेन दाखवतो तुम्हाला. सर इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3,000 आलेला आहे, पण ऑलरेडी आपल्याकडे 2,000चा इंटरेस्ट आहे ना सर. हे आहे ना आपल्याकडे ऑलरेडी. मग सर आपण असा अज्युम करू शकतोय 3,000 रुपयाचा इंटरेस्ट मिळाला पाहिजे, सर द्यायला पाहिजे. त्यातलं 2,000चं दिलंय, मग सर 3,000 न ऍड करता फक्त किती ऍड करणार आपण? 1,000. हे पण अलाउड आहे, मागच्या वर्षी झालंय, वाद झालाय मागच्या वर्षी. मग सर 63 नाही ना, किती आन्सर येणार मग? 61,000. बरोबर सर. मग तिथं 1,000 ऍड झालं तर इकडे 3,000 नाही येणार, तर 2,000 मध्ये 1,000च ऍड होणार, हे 3,000 येणारच नाही. मग सर काय होणार? मग प्रॉफिट बदलणार रे. किती प्रॉफिट होणार? 9,500 होणार. किती होणार? 9,500. मग इथे येणार 4,750, 4,750 प्रॉफिट बदलणार. मग तेच इथे ऍडिशन होणार 4,750, 4,750. 3,750 झाले होते ना, त्याचे 4,750 झाले. उत्तर आलं 1,04,750, 1,04,750.
टॅली मात्र तेच होणार, टॅलीमध्ये चेंज होणार नाही. हे चेंज होऊ शकतात कारण ह्या प्रश्नाचे फायनल अकाउंटचे 2-2 आन्सर निघतात. लास्ट इयरला पण सेम प्रॉब्लेम झाला होता. या वर्षी हा प्रॉब्लेम टाकायची गरज नव्हती, तरी सुद्धा हाच प्रॉब्लेम टाकलाय. जर तुम्ही दोन्ही पद्धतीने प्रॉफिट काढला असेल, एक तर 7,500 किंवा 9,500, टॅली मात्र सेम व्हायला पाहिजे 2,89,500 ला, तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स मिळते. अशा पद्धतीने आपण पूर्ण हे आन्सर की सॉल्व्ह केलेली आहे. तुम्ही ज्या कॉलेजला असाल, तुमचं नाव, कॉलेजचं नाव, तुम्हाला किती मार्क्स मिळू शकतात हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुमचे जे काही फ्रेंड्स आहेत त्यांना त्या फ्रेंड्सपर्यंत काय करा, हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना सुद्धा सांगा चेक करायला की त्यांचे आन्सर किती होत आहेत. ओके. आणि आपले ऑनलाईन सुद्धा क्लासेस चालू होत आहेत या वर्षीपासून 12वी साठी. जर तुमचे कोणी ज्युनियर असतील, म्हणजे तुम्ही कोल्हापूर, आमच्या अकाउंटला कॉमर्स अकॅडमी कोल्हापूरमध्ये आहे. जर तुम्ही कोल्हापूरचे नसाल, बाहेर गावचे असेल कोणते तरी, आणि तुमच्या ज्युनियर्सना क्लास जॉईन करायचा आहे, तर नक्की आपला क्लास रेफर करा. ओके. मी फर्स्ट पेजवर माझा मोबाईल नंबर दिला होता, मी पुन्हा कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर देईन. ओके. त्या मोबाईलला नक्की कॉन्टॅक्ट करा, किंवा तुम्हाला या पेपरबद्दल अजून काही डाऊट्स असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. तुमचे सगळे डाऊट्स आपण काय करू शकतोय, सॉल्व्ह करू शकतोय. ओके. धन्यवाद.